पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बापच आपल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर घरात कोणाला काहीही सांगायचं नाही तर तुम्हा सर्वांना रस्त्यावर आणीन अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. हा प्रकार डिसेंबर 23 ते 23 नोव्हेंबर 24 दरम्यान सुरू होता. याबाबत एका 17 वर्षांच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 37 वर्षांच्या वडिलांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच घरात कोणालाही काहीही सांगायचं नाहीतर तुम्हा सर्वांना रस्त्यावर आणीन अशी धमकीही दिली. फिर्यादीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. ही बाब मुलीच्या आईला माहीत झाली. त्यानंतर आईने मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.